वळूया पुढील बातमीकडे। बातमी नालासोपाऱ्यातून। नालासोपाऱ्यामध्ये प्रचंड वाहतूक कोंडी झालेली आहे। नालासोपारा फाट्यावर ही वाहतूक कोंडी झालेली आहे। रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत, प्रचंड खड्डे पडलेले आहेत, त्यामुळे ही वाहतूक कोंडी झाली आहे। ही दृश्य आपण पाहतोय, नालासोपारा इथली दृश्य आहेत। रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी जयराज राजीवडे यांनी। पाहूया। मुंबई अहमदाबाद महामार्गावरील सोपारा फाटा आहे, इथे मोठ्या प्रमाणात आपण पाहू शकत असाल का वाहतूक कोंडी झालेली आहे। आणि एकूणच ही वाहतूक कोंडी जी आहे ती सोपारा फाट्यावरती मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या सोपारा फाट्यातील हा रस्ता पाहू शकत असाल का मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत। आणि या खड्ड्यांच्या कारणे या सोपारा फाटा ते नालासोपारा स्टेशन पर्यंत जाणारा मार्ग जो आहे तो 7 ते 8 किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा लागलेल्या। एकूणच पाहायला गेलं तर पूर्णतः हे खड्डे कशा प्रकारे आपण पाहू शकत असाल का किती मोठ्या प्रमाणात हे खड्डे पडलेले आहे। एकूणच पाहायला गेलं तर त्यानंतर वाहतूक पोलीस जी आहे ती इथे तैनात करण्यात आलेली आहे। आणि या वाहतूक पोलिसांच्या मदतीने जे काही वाहनांच्या रांगा आहेत ते थोड्या निवडल्याचं प्रमाण कमी होत आहे। आणि एकूण पाहायला गेलं तर ह्या ज्या रांगा आहेत ते 7 ते 8 किलोमीटरच्या लांबच लांब रांगा ज्या आहेत वाहनांच्या या सोपारा फाट्यावरती पाहायला मिळत आहे। जयराज राजीवडे, जय महाराष्ट्र न्यूज, नालासोपारा।